लाखो 8-10 लाख विद्यार्थ्यांना त्याचा फार नुकसान झालेलं आहे आणि योग्य वेळेला अभिजित दिपकेनी तो मुद्दा उचलल्यामुळं त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळं बाहेरचं फंडिंग वगैरे आलं होतं असं काही आमचं मत अजिबात नाही आहे. आणि आम्ही आंदोलनं केलेलं आमच्या खिशामध्ये पैसा नसला तरी आम्ही सगळ्या देशभर आंदोलन केलेलं आहे. महाराष्ट्रात नामांतरात आंदोलन केलेलं आहे. लाखोच्या संख्येने लोक आम्ही जमा केलेले आहेत. त्यामुळं आणि पण मी हे सांगतो की लाठीचार्ज व्हावा अशीच कॉंग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची इच्छा होती. लाठीचार्ज झाल्याशिवाय चर्चा होत नाही आहे. आणि अनेक वेळेला आम्ही आंदोलन केलेलं आहे. शांततेनं आंदोलन 25 दिवस आंदोलन होतं तेवढ्याला लाठीचार्ज झाला नाही. 25 दिवस ज्यावेळेला सगळे आंदोलन करते सगळ्या देशातून येत होते, पोलिसांनी कोणाला लाठी मारली का? पोलिसांनी तर समर्थन करत नाही आहे. पण आम्हीसुद्धा अनेक वेळेला बॅरिकेड तोडून आमचे लोक पलीकडे जाण्याचा प्रयत्न अनेक वेळा झालेला आहे. आणि पोलिसांवर दगड मारले की पोलीस आमच्यावर लाठ्या मारतातच. त्यामुळे आम्हीसुद्धा अनेक वेळेला त्यांच्या पोलिसांच्या गाड्यांना खिळे होते. त्या पोलिसांच्या गाड्यांना खिळे वगैरे लावून होते. हां, ते खिळे असतील तर ते योग्य नाही. खिळे असतील तर ते योग्य नाही आहे. म्हणजे त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. म्हणजे खिळे लावण्याचा काय पोलिसांना काय आदेश दिलेला नाही आहे. फक्त ज्यावेळेला मॉब ज्यावेळेला एकदम तीव्र अशा पद्धतीच्या याच्यामध्ये असतो त्यावेळेला संघाचे कार्यकर्ते पण घुसले होते. संघाचे कार्यकर्ते घुसले होते म्हणतात. आता संघाचे कार्यकर्ते काय घुसण्याचा प्रश्न आहे? संघाचे कार्यकर्ते आता हे तर संघाचे कार्यकर्ते घुसण्याचा प्रयत्न काय तो आरोप चुकीचा आहे. सगळे कार्यकर्ते बॅरिकेड तोडून पलीकडे चालले होते आणि मोर्चा हा जो आहे तो संसद रोड अडवला जातो. या मोर्चामध्ये एवढे लोक आले की पोलिसांना डावलून ते सगळे एकदम पुढं आले आणि रेल भवनपर्यंत आले. आणि रेल भवनच्या बाजूलाच तिथं नवीन संसद भवनचा भिंत आहे. त्या भिंतीवर म्हणजे त्या बॅरिकेड तोडून मुलं पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि पोलिसांवर तिथं दगड मारण्यात आलेले आहेत. आणि त्याच्या गाडी पण त्या दगडाची जी होती त्याचं ती पण सापडलेली आहे. त्यामुळं लाठीचार्जचं मी समर्थन करत नाही आहे. पण नंतर पोलिसांनी मात्र एका विद्यार्थ्याला मारल्याचे व्हिडिओ आलेले आहे ते सिरियस आहेत. म्हणजे एक मुलगा आहे आणि त्याला 8-10 जण मारत आहेत. तर ही पद्धत बरोबर नाही अजिबात. त्यामुळं लाठीचार्ज व्हायला नको होता. आमचा निर्णय जर कदाचित अगोदर झाला असता 1-2 दिवस तर मोर्चा आला नसता तिथे. त्यामुळं आता झालेलं आहे. पण आता पण विद्यार्थ्यांवरती कसली केस करायचं ठरवलेलं आहे आम्ही. म्हणजे विद्यार्थ्यांना कसलाही त्रास द्यायचा नाही ही त्यांची मागणी होती, आम्ही मान्य केलेली आहे. पण प्रत्येक वेळेला आंदोलन करून आम्हाला काहीच करू नका असं होत नाही आहे. आता आम्हाला अनेक वेळेला पकडलं. आपल्या खैर लांजेच्या वेळेला खैर लांजेचा अत्याचार झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर, मी, गवई साहेब, कवाडे सर आम्ही वेगळे होतो. पण आम्ही ठरवलं की खैर लांजेचा प्रकार सिरियस आहे आणि म्हणून आम्ही नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर 4 डिसेंबरला मोर्चा काढण्याचं ठरवलं. आता मला साल आठवत नाही. तर त्यावेळेला मी एअरपोर्टला उतरल्याबरोबर मला पकडलं, प्रकाश आंबेडकरला पकडलं, राजेंद्र गवईंना पकडलं, कवाडे सरांना पकडलं आणि बाहेरून येणाऱ्या लोकांना पोलिसांनी आत येऊ दिलं नाही. सगळे बंदूकधारी पोलीस सगळ्या रोडला उभे राहिले, गाड्या लावून उभे राहिले. आणि एक माणूस आमचा बाहेरचा अमरावतीचा, यवतमाळचा, वर्ध्याचा, चंद्रपूरचा एक माणूस आतमध्ये आला नाही. आणि नागपूरमध्ये असा बंदोबस्त होता की सर्व बौद्ध वस्त्यांच्या बाहेर पोलिसांचा एकदम गन घेऊन त्या ठिकाणी बंदोबस्त होता. आणि त्यामुळं नागपूरचा माणूस एक पण बाहेर आला नाही. आम्ही जेलमध्ये आणि लोक आपल्या घरामध्ये आणि बाकीचे लोक सगळे अडवले. त्यामुळं आम्हालासुद्धा एवढा त्रास झालेला आहे. आम्ही तर पण झालेला आहे. त्यामुळे उलट अभिजित दिपकेच्या कार्यकर्त्यांना तेवढा लाठीचार्ज झाला ते चुकीचं आहे. पण जर शांततेनं जर त्या ठिकाणी आंदोलन झालं असतं तर काही लाठीचार्ज होत नव्हता. पण त्याची चौकशी व्हावी. जर त्याला याला हे काही खिळे लावलेले असतील तर ती काही योग्य नाही आहे. लाट्यांना खिळे लावणं अत्यंत चुकीचं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. आणि नक्की जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई होणार आहे.